वेलकम टू पार्थ कॉमर्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर. आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत 12वी कॉमर्स मधील तुमचा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्यामध्ये आपण तुमची या विषयाची सर्व थेअरी प्लस सॉल्व एक्झाम्पल, अनसॉल्व एक्झाम्पल पाहणार आहोत प्रत्येक टॉपिकचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लास्ट व्हिडिओ काही बघितलेले नसतील तर आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपला सध्याचा टॉपिक चालू आहे, तो म्हणजे पार्टनरशिप फायनल अकाउंट, जो अतिशय महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला पेपरला 12 मार्कला विचारला जाणार आहे. तर या टॉपिकचे लास्ट व्हिडिओ बघण्यासाठी त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्याचबरोबर जे व्हिडिओमध्ये मी शिकवतो त्याच्या लेक्चर नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला आवश्यक असतील तर त्या मिळवण्यासाठी तुम्हाला पार्थ कॉमर्स अकॅडमी नावाचा आपला एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलला जॉईन करावं लागेल. तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तिथं देखील तुम्ही जॉईन करून त्या PDF नोट्स अवेलेबल करून घेऊ शकता. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या इम्पॉर्टन्स अपडेट्स, महत्त्वाच्या ॲडजस्टमेंटच्या संदर्भातील माहिती आपण आपल्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला अपलोड करत असतो. तर त्या संदर्भात तुम्हाला त्या जर मिळवायच्या असतील तर फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं 12वी कॉमर्समधील टॉपिक नंबर 1 फायनल अकाउंट कोणतं, तर पार्टनरशिप फायनल अकाउंट, याचा सॉल्व एक्झाम्पल नंबर 9 शिकणार आहोत. हे एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने जर शिकायचे असतील तर मला फक्त तुमचे 30 ते 40 मिनिट हवे असणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण हे एक्झाम्पल समजून सॉल्व करून घेणार आहोत तुमच्याकडून, आणि मी सुद्धा तुम्हाला ते समजून सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, जेणेकरून तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजू शकतं. तर कोणताही अधिकचा वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम्पल नंबर 9 पाहणार आहोत. आपली मेथड सर्वांना माहिती, अतिशय सोप्या पद्धतीने सिंपल भाषेमध्ये आपण समजून सांगतो. पहिल्यांदा एक्झाम्पल आपण रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करायची. तर चला सुरू करूया. क्रांती अँड सुमंगला 2 पार्टनर्स आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे क्रांती आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे सुमंगला. आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन दिअर कॅपिटल रेशो. अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन. त्यांनी त्यांचा प्रॉफिट आणि लॉस कॅपिटल रेशोमध्ये म्हणजे कॅपिटलच्या प्रमाणात वाटून घ्यायचं ठरवलेलं आहे. मग त्यांचं कॅपिटल किती असेल हे आपल्याला शोधण्यासाठी, आपल्याला त्यांचं कॅपिटल किती असेल हे शोधण्यासाठी ट्रायल बॅलन्स पाहावा लागेल. तर ट्रायल बॅलन्सला पहा, क्रांतीचं कॅपिटल आहे 1,20,000 आणि सुमंगलाचं कॅपिटल आहे 40,000. जर याच्या रेशोमध्ये जर आपला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा असेल तर यांचा रेशो पहा, 4 एके 4 म्हणजे 40,000 एके 40,000 आणि 40,000 त्रिक 1,20,000. म्हणजे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो जो असणार आहे कॅपिटल रेशोमध्ये, तो 3:1 अशा पद्धतीचा असणार आहे. आय होप हे क्लिअर झालेलं आहे तुम्हाला. त्यांनी नेक्स्ट पुढं काय सांगितलंय, फ्रॉम द ट्रायल बॅलन्स गिवन बिलो. तुम्हाला ट्रायल बॅलन्स खाली दिलेला आहे अँड ॲडजस्टमेंट सुद्धा दिलेले आहेत. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. त्याच्यावरून तुम्हाला प्रिपेअर काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट एक तयार करायचं आहे अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. फॉर देअर एंडेड 31 मार्च 2019. कधीचं, 31 मार्च 2019चा. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि त्याच तारखेची बॅलन्स शीट दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट 8 प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की डेबिट बॅलन्सेस कशाचे असतात. तर डेबिट बॅलन्सेस हे असेट आणि एक्सपेन्सेसचे असतात. मग हे जे आयटम डेबिट बॅलन्सेसला दिलेत ते जर असेट असतील तर ते आपण बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करणार. जर एक्सपेन्सेस असतील तर तो डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, अशा 2 कॅटेगरीज करतो आपण त्याच्या. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार. क्रेडिट बॅलन्सेस हे आपले लॅबिलिटी किंवा इन्कमचे असतील, म्हणजे क्रेडिट कॉलममध्ये दिलेले अमाऊंट एकतर लॅबिलिटी असतील किंवा इन्कम असणार आहे. जर लॅबिलिटी असेल तर ते आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार, आणि इन्कम असेल, डायरेक्ट इन्कम असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. आय होप तुमच्या हे लक्षात आलेलं आहे की डेबिटचे बॅलन्सेस 3च ठिकाणी, बॅलन्स शीट असेल, ट्रेडिंग डेबिट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. इथं क्रेडिटचे बॅलन्स जे असणार आहेत, बॅलन्स शीट लॅबिलिटी, ट्रेडिंग क्रेडिट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट जाणार आहे. आता आपण चला सुरू करूया. आपण आता हे जे डेबिट बॅलन्स आहेत हे कुठं जातील हे समजून घ्यायचं. फर्स्ट स्टॉक दिलेला आहे आपल्याला त्यांनी. तर स्टॉक हा आपला ओपनिंग स्टॉक असतो, या ठिकाणी दिलेला, तो ट्रेडिंगच्या डेबिटला. परचेस हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत म्हणून ते सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत, हे आपले असेट आहे, हे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण.
त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल आहे, ही सुद्धा असेट आहे आपली, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. वेजेस हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो लिहिणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. इन्व्हेस्टमेंट हा आपली असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. पोस्टेज हा एक्सपेन्सेस आहे परंतु इनडायरेक्ट आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. इन्शुरन्स हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. प्लांट अँड मशिनरी हे असेट आहे म्हणून ती बॅलन्स शीटची असेट, BA मीन्स बॅलन्स शीट असेट साइड. दॅन नेक्स्ट सॅलरी हा एक्सपेन्सेस आहे परंतु इनडायरेक्ट आहे म्हणून तो आपण लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. दॅन नेक्स्ट प्रीपेड रेंट हा आपला एक्सपेन्सेस आहे का, कारण की तो प्रीपेड रेंट आहे, ऍडव्हान्समध्ये पेड केला, बेनिफिट भविष्यात भेटेल म्हणजे आपली असेट आहे म्हणून आपण हा बॅलन्स शीटच्या असेटला पोस्ट करणार. बरेचसे विद्यार्थी इथं फसतात. नेक्स्ट बॅड डेब्ट्स हा आपला लॉस आहे, इनडायरेक्ट लॉस आहे, तो लिहिणार आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फर्निचर इज असेट आणि म्हणून ती बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करणार. कॅश इन हँड असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. सेल्स रिटर्न तुम्हाला माहिती सर्वांना सेल्समधून लेस करतो, सेल्स असतात ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ऑन युअर क्रेडिट साइड आपल्याला लॅबिलिटी किंवा इन्कम आहे ते ओळखायचं. बघा हे कॅपिटल आहे लॅबिलिटी परंतु आपण एक स्पेशल कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि त्याच्या क्रेडिटला हा कॅपिटलचा बॅलन्स ट्रान्सफर करणार कॅपिटलच्या क्रेडिटला. सेल्स आपला इन्कम आहे परंतु तो डायरेक्ट इन्कम आहे म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सन्ड्री क्रेडिटर्स विद्यार्थी मित्रांनी आहे लॅबिलिटी म्हणून आपण ते लिहिणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. दॅन नेक्स्ट बिल्स पेएबल लॅबिलिटी बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. कमिशन हा आहे आपला इन्कम, हा इनडायरेक्ट इन्कम आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आणि परचेस रिटर्न सगळ्यांना माहिती, झोपीत देखील सांगतील परचेस मधून लेस करायचंय सर, तर हे परचेस मधून लेस. ऑन ऍडजस्टमेंट बघा ऍडजस्टमेंटमध्ये 7 ऍडजस्टमेंट आहेत. पहिलं काय सांगते की क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस किती क्लोजिंग स्टॉकची 18,000 आणि मार्केट प्राइस दिलेली त्यांनी 32,000. आता यातली जी कॉस्ट प्राइस असणार आहे 18,000 म्हटलं मी 28,000 आहे, तर ही जी कॉस्ट प्राइस आहे 28,000 ही कमी आहे म्हणून हे ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण. या पहिल्या ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. नंबर 2 ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं इन्शुरन्स इज पेड अप टू 13 जून 2019. बघा 3 महिन्याचा जो इन्शुरन्स आहे 3 महिन्याचा हा त्यांनी काय केलेला आहे प्रीपेड केलेला. हा काय केला प्रीपेड केला. मग प्रीपेड एक्सपेन्सेस आपण त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून लेस करतो. आपल्याला तो कॅल्क्युलेट कसा करायचा मी तुम्हाला सांगेल. प्रीपेड एक्सपेन्सेस त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून लेस आणि बॅलन्स शीटच्या असेटला. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की कोणते एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहेत, तर वेजेस एक आउटस्टँडिंग आहेत आणि सॅलरी आउटस्टँडिंग आहे 700 रुपये. तर आता हे वेजेस आणि सॅलरी आउटस्टँडिंग मीन्स एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. खर्च झाला परंतु पेड केला नाही म्हणजे पेड करावा लागेल. मग तो खर्च आहेच म्हणून त्या एक्सपेन्सेस मध्ये आपण ऍड करणार पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये आणि त्याचा दुसरा इफेक्ट पेड करावा लागेल म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जे द्यावं लागतं ती लॅबिलिटी आहे म्हणून लॅबिलिटीला. मग वेजेस आणि सॅलरीला आपण स्टार मार्क करू. वेजेस इथं आहे आणि सॅलरी खाली इथं आहे, त्याला आपण स्टार मार्क करणार. नंबर नेक्स्ट ऍडजस्टमेंट बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू ₹13,000. बघा प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू 13,000 पर्यंत कमी झाली. कमी होणे म्हणजे डेप्रिसिएशन एवढं लक्षात राहू द्या. बघा आता बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू किती आहे तर आपण जर बघितलं तर प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आहे 15,000. ती 13,000 झाली म्हणजे 2,000 कमी झाली. म्हणजे आपल्याला ॲज अ डेप्रिशिएशन म्हणून ₹2,000 यातून मायनस करावं लागतील डेप्रिशिएशन म्हणून. आणि असेट कमी होणे लॉस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावा लागेल म्हणून आपण प्लांट अँड मशिनरीला आपण एक स्टार मार्क करून ठेवूया. ऍडजस्टमेंट थोडी वेगळी आहे डेप्रिशिएशनचीच आहे परंतु वेगळ्या पद्धतीने विचारली. दॅन नेक्स्ट आपल्याला पुढे त्यांनी सांगितलेलं आहे डेप्रिसिएट फर्निचर. फर्निचर मधून लेस करावं लागेल. हे असेट कमी होते फर्निचर मधून लेस आणि सेकंड इफेक्ट जो असणार आहे तो लॉस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेप्रिशिएशनमुळे आपले असेट कमी होते लॉस प्रॉफिट अँड लॉस डेबिट. मग फर्निचरला आपण एक स्टार मार्क करून घेऊया. नेक्स्ट ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स आहेत ₹800. हे आपल्याला डेटर्स मधून लेस करायचे आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचे. तर आपल्याला डेटर्स आता इथे बॅड डेब्ट्स आहेत त्याला एक स्टार मार्क करू आणि डेटर्सला सुद्धा एक स्टार मार्क करूया. नंबर लास्ट ऍडजस्टमेंट गुड्स वर्थ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. फ्री म्हणून वाटला माल म्हणजे गुड्स तो आपली ऍडव्हर्टाइजमेंट आहे. मग ही ऍडव्हर्टाइजमेंट आपला एक्सपेन्सेस असतो तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिला पाहिजे. आणि तुमच्याकडून माल गेला म्हणजेच तो तुमचा माल गेला की एक इफेक्ट
ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ॲडजस्टमेंट समजून घेतल्या, कोणता आयटम कुठं जातो हे देखील पोस्टिंग कसं होतं ते समजून घेतलं. आता प्रत्यक्षात पोस्टिंगला सुरुवात करू, म्हणजे सॉल्व्ह करायला सुरुवात करू. चला, फर्स्टली आपल्याला दिला स्टॉक लिहिणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, म्हणून आपण जाऊया आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी लिहू टू ओपनिंग स्टॉक. स्टॉकची अमाऊंट आहे 32,500, 32,500 रुपये. स्टॉक झाले जे होतंय त्याला आपण टिक मार्क करत चालूया. परचेस, आता याच्यामध्ये परचेस रिटर्नचे एक ऍडजस्टमेंट आहे, त्याला स्टार मार्क करा. सेल्सला एक स्टार मार्क करा, सेल्स रिटर्न सुद्धा आहे. परचेस हा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू परचेस, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹40,000 इनर कॉलमला लिहिणार. यातून परचेस रिटर्न लेस होणार आहे, म्हणून आपण एक लाईन जागा सोडायची आणि लाईन मारून ठेवायची. अशा पद्धतीने अतिशय सिस्टमॅटिकली आपण सॉल्व्ह करतो. पुढं सन्ड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं सन्ड्री डेटर्स. त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आहे ₹1,00,000 इनर कॉलमला, 1,00,000 इनरला लिहिलं. एक ओळ जागा सोडूया आपण सन्ड्री डेटर्सची वर्किंग करण्यासाठी, त्याच्यावर बॅड डेब्ट्स आहेत म्हणून एक ओळ जागा सोडली. दॅन नेक्स्ट पहा, सन्ड्री डेटर्स झाल्यानंतर बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे 8,500, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या ॲसेटलाच लिहावं लागेल. बिल्स रिसिवेबल अमाऊंट लिहिणार ₹8,500. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल झाल्यानंतर वेजेस आहेत हे ट्रेडिंगच्या डेबिटला लिहावे लागतील. आपण ट्रेडिंगच्या डेबिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहू टू वेजेस, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून ह्याची अमाऊंट आपण इनरला लिहिणार. वेजेसची अमाऊंट आहे ₹3,000 इनर कॉलम, आणि एक ओळ जागा सोडणार आहे ऍडजस्टमेंटसाठी. वेजेस झालेले पुढे पहा काय दिलेलं त्यांनी. इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेट आहे 32,000, बॅलन्स शीटच्या ॲसेटला इन्व्हेस्टमेंट अमाऊंट लिहिणार 32,000. देन नेक्स्ट पोस्टेज आहे 2,700, हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचंय. चला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणारा पहिलाच आयटम सापडला आहे टू पोस्टेज, आणि त्याची अमाऊंट आपण लिहून घेणार आहोत ₹2,700 आउटर कॉलम. दॅन नेक्स्ट इन्शुरन्स हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनर कॉलमला लिहिणार टू इन्शुरन्स. याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला स्टार मार्क केलेत आपण ऍडजस्टमेंट ज्या आयटमवर आहेत त्यांना, आणि त्याची अमाऊंट आपण लिहून घेणार आहोत ₹7,500 इनर कॉलमला, 7,500 इनरला, आणि एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. प्रीपेड आहेत 3 महिन्याचे, ते आपल्याला यातनं मायनस करावे लागणार आहेत. देन नेक्स्ट पुढे पहा, प्लांट अँड मशिनरी ॲसेट आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला इनर कॉलमला, कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. प्लांट अँड मशिनरी ॲसेट साइड, त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आहे ₹15,000, 15,000 रुपये इनरला लिहिली, एक ओळ जागा सोडली ऍडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट पुढे बघा, सॅलरी दिलेले आहे, हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. चला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरीज, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून अमाऊंट आपण लिहून घेणार आहोत इनरला ₹4,850, 4,850 इनरला लिहिले, एक ओळ जागा सोडली ऍडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेले त्यांनी प्रीपेड रेंट, ही आपली ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहिणार आपण प्रीपेड रेंट, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आपण अमाऊंट लिहिणार आहोत ₹2,000. नेक्स्ट बॅड डेब्ट्स दिलेले आपल्याला, हा आपला लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनर कॉलमला लिहिणार टू बॅड डेब्ट्स, कारण की याच्यामध्ये नवीन बॅड डेब्ट्स ऍड होतील म्हणून याला मी कंसात लिहितो ओल्ड बॅड डेब्ट्स. हे कोणते ओल्ड आहेत, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आपल्याला दिलेली आहे त्यांनी ₹500. एक ओळ जागा सोडणार बॅड डेब्ट्स लिहिल्यानंतर. द नेक्स्ट पुढे पहा, बॅड डेब्ट झाल्यानंतर फर्निचर दिलेले आहे आपल्याला. फर्निचर आपण आपल्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिणार, आणि त्याची अमाऊंट जी आहे ती आहे ₹12,500 इनर कॉलमला, 12,500 इनर कॉलमला, एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट कॅश इन हँड, बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिणार आपण कॅश इन हँड, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आहे ₹3,775, 3,775. नेक्स्ट लास्ट आयटम आहे सेल्स रिटर्न, हा सेल्स मधनं लेस करायचा आहे. सेल्स आपण लिहितो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, लिहून घ्या बाय सेल्स. ज्यावेळेस त्याची अमाऊंट आपल्याला भेटेल म्हणजे तिथं आपण ज्यावेळेस पोचेल सॉल्व्ह करताना त्यावेळेस ती लिहूया बाय सेल्स, आणि त्यातून लेस सेल्स रिटर्न, आणि त्याची अमाऊंट आहे ₹1,500. झालं. सेल्स झाल्यानंतर आपण आता क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर करू. कॅपिटल दिलंय क्रांती आणि सुमंगलाचं, हे आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत. बघा, क्रांती आणि सुमंगला त्यांचा कॅपिटल बॅलन्स क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि त्याची जी अमाऊंट आहे 1,20,000 आणि 40,000 आपण लिहिणार. 1,20,000 क्रांती आणि सुमंगला 40,000. नेक्स्ट सेल्स आहे, हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आत्ताच आपण रिटर्न त्यातनं दिला होता तिथं
60,000 रुपये ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिलं आणि त्यातनं सेल्स रिटर्न जर 1,500 वजा केले तर ते येणार आहेत आपल्याला 58,500. सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आपण लिहूया, 1-2-3 ओळी जागा सोडायच्या आणि त्या ठिकाणी लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स. ह्या जागा कशासाठी सोडायची तर ते कॅपिटल लिहिण्यासाठी सोडायचे आणि सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट आहे ₹30,000 आउटर कॉलमला. नेक्स्ट आहे बिल्स पेएबल लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहू बिल्स पेएबल आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे ₹15,000 15,000 रुपये. नेक्स्ट पुढे बघा कमिशन आहे, हे आपला इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आपण लिहून टाकू कमिशन. एक ओळ जागा सोडा आणि नंतर लिहा बाय कमिशन आणि त्याची अमाऊंट पहा ती आहे ₹325 325 रुपये. नेक्स्ट कमिशन झाल्यानंतर परचेस रिटर्न, हा परचेस मधून मायनस करणार, परचेस लिहिलेत आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, त्या ठिकाणी लिहायचं लेस परचेस रिटर्न आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार आहे ₹1,000 रुपये. आउटरला येणार आहे 39,000. अशा पद्धतीने आपण काय केलेले सगळे डेबिट क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेतले. आता आपण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करणार आहोत. पहिली ऍडजस्टमेंट आपल्याला काय सांगते, क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस आहे क्लोजिंग स्टॉकची ₹28,000. तर हा 28,000 आहे आणि 32,000 आहे मार्केट प्राइस. दोन पैकी जी कमी असेल ती क्लोजिंग स्टॉक म्हणून गृहीत धरायची. तर त्याच्यामध्ये 28,000 आपण कमी आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सर्वात शेवटी बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट ₹28,000 आउटर कॉलमला लिहिणार आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया, त्या ठिकाणी सर्वात शेवटी लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक, नुसतं क्लोजिंग स्टॉकला अमाऊंट लिहिणार 28,000. नेक्स्ट पहिली ऍडजस्टमेंट झाली. दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले बघा, इन्शुरन्स इज पेड अप टू 13 जून. बघा आता इन्शुरन्स टोटल 7,500. आपलं इन्शुरन्सचं वर्ष सुरू झालेले त्यांनी 30 जूनला संपते, म्हणजे त्यांचं वर्ष सुरू झालं असणार 1 जुलैला. सुरू जरी झाले 1 जुलैला झालेले असणारे सुरू आणि संपते 30 जूनला 30/6ला. आता लक्ष द्या या ठिकाणी आपलं अकाउंटिंग इयर सुरू झाले 1 एप्रिलला 1/4ला आणि संपते 31/3ला. तर आता याच्यामध्ये आपल्याला त्या करंट इयरमध्ये 9 महिन्याचाच खर्च दाखवावा लागणार आहे. म्हणजे जूनपासून जर सुरू झालेला असेल तर जुलैपासून जर सुरू झाला असेल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च असा 9 महिन्याचा दाखवावा लागेल आणि आपल्याला बघा आता या ठिकाणी 3 महिन्याचा प्रीपेड दाखवावा लागेल. म्हणजे आपण जून पर्यंतचा पेड केला म्हणजे तो 7,500 रुपये जो आहे तो टोटल 15 महिन्याचा नाही तर तो 12 महिन्याचा. मग 7,500 भागिले 12 जर केले आपण तर आपल्याला तो इन्शुरन्सची अमाऊंट जी असणार आहे ती भेटणार आहे पूर्ण 12 महिन्याची. करताना काय करावं लागेल, 7,500 गुणुले भागिले 12 गुणुले आपल्याला 9 करावं लागेल. किती करावं लागेल 9. तर आपल्याला त्या 9 महिन्याची अमाऊंट भेटणार आहे इन्शुरन्सची, जी असणार आहे फक्त 5,625 रुपये. बघा 5,625 हा 12 महिन्याचा आहे आपला, हा 9 महिन्याचा आपला आणि आपल्याला 3 महिन्याचा प्रीपेड करायचा म्हणून 7,500 भागिले 12 गुणुले 3 जर केले आपण तर तो आपल्याला 3 महिन्याचा प्रीपेड दिसणार आहे 1,875 रुपये. मग हा 1,875 रुपयेच आपण काय करणार आहोत प्रीपेड म्हणून लेस करणार, म्हणून आपण इथं 1,875 रुपये. इथं बरेचसे विद्यार्थी फसतात, त्यामुळं 7,500 मधून 1,875 जर वजा झाले तर आपल्याला आउटरला भेटणार आहे, आउटरला अमाऊंट येईल त्याच्या इन्शुरन्सची ती असणार आहे 5,625 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार प्रीपेड इन्शुरन्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत 1,875. आय होप इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट तुमच्या लक्षात आलेली. इन्शुरन्स झाल्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहेत, वेजेस आणि सॅलरी आहे. वेजेस आपण लिहिणार आहोत आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, ज्या ठिकाणी वेजेस लिहिले त्या ठिकाणी लिहायचं ऍड आउटस्टँडिंग वेजेस आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहूया. वेजेसची अमाऊंट आहे ₹800, आउटरला 3,800 आणि सॅलरी सुद्धा आहे म्हणून सॅलरी मध्ये सुद्धा लिहा ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज आणि या सॅलरीची अमाऊंट आहे ₹700. तर टोटल आउटरला येणार आहे 5,550 रुपये. आणि या दोन्हीही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याच्यामध्ये आपण लिहिणार पहिल्यांदा वेजेस ₹800 आणि सॅलरीज ₹700. असे टोटल 1500 आपण आउटरला घेणार. 1500 हे झालं वेजेस आणि सॅलरी, म्हणजेच आपली 3 नंबरची ऍडजस्टमेंट. 4 नंबरमध्ये बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू ₹13,000. 13,000 पर्यंत रिड्यूस झाली. आपण काय करणार, आपण प्लांट अँड मशिनरी लिहिलेला आहे तिथं जाणार आणि त्याला म्हणणार लेस रिड्यूस. बॅलन्स शीटच्या असेटला येते लेस रिड्यूस ऑब्लिक डेप्रिसिएशन आणि अमाऊंट लिहिणार ₹2,000. 2,000 कमी झाली. आउटरला 13,000 म्हणजे 13,000 पर्यंत कमी झाली. याचा अर्थ काय, 2,000 रुपयांनी कमी झाली म्हणूनच 13,000 झाली. म्हणून 2,000 लेस करणार 15,000 आउटरला 13,000 लिहिणार. आणि हे डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण मेन्शन करणार टू डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹2,000. झाली आपली 4 नंबरची ऍडजस्टमेंट झाली. 5 नंबरमध्ये फर्निचरवर डेप्रिशिएशन आहे. फर्निचर मधून लेस डेप्रिसिएशन डायरेक्ट दिले त्यांनी ॲट. फर्निचरवर किती टक्के डेप्रिशिएशन आहे बघा, 5% डेप्रिशिएशन आहे, 5%. आणि हे 12,500 वर 5% जर आपण कॅल्क्युलेट केलं फर्निचरवरचं तर ते येणार आहे ₹625. आणि हे जर वजा झाले आपल्या फर्निचरमधनं ₹625 तर आउटरला 11,875. आणि या 625चा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. तिथे लिहिणार टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी ₹625. झाली नंबर 5 ऍडजस्टमेंट. 6 मध्ये बघा प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स 800. हे डेटर्स मधून लेस करायचे. डेटर्स लिहिलेत बॅलन्स शीटच्या असेटला, त्या ठिकाणी येऊन लिहा लेस बॅड डेट्स. अमाऊंट लिहिणार आहोत बॅड डेट्सची आपण ₹800. 800 आणि आउटरला येणार आहे 99,200. 1,00,000 मधून 800 वजा झाले 99,200. आणि हे आपले बॅड डेट्स ओल्ड बॅड डेट्स मध्ये ऍड म्हणायचं, ऍड बॅड डेट्स आणि कंसात लिहायचं न्यू. अमाऊंट लिहिणार ₹800 आणि आउटरला 500 प्लस 800 असे टोटल ₹1,300. संपली ऍडजस्टमेंट. लास्ट ऍडजस्टमेंट गुड्स ₹3,000 डिस्ट्रीब्यूट केला, माल गेला म्हणून ट्रेडिंगचे क्रेडिट लेक इफेक्ट बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आणि अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी ₹3,000. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून खर्च झालेला आहे. आपण फ्री वाटतो म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटसाठीच फ्री वाटतो, त्यामुळं आपण लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार टू ॲडव्हर्टाइज म्हणून ₹3,000. इथं कंसातल्या तुम्ही फ्री गुड्स म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, फ्री गुड्स डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. झालं, सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. क्लोज करायला सुरुवात करायचं. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. बघायचं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला अमाऊंट जास्त आहेत आणि जर ट्रेडिंगची क्रेडिटची टोटल केली तर ती आपल्याला भेटणार आहे ₹89,500. तर ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल लिहिणार आपण 89,500. तेच डेबिटला लिहिणार 89,500 आणि डेबिटच्या सगळ्या अमाऊंट वजा केल्या तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट भेटणार आहे ₹14,200. त्याला म्हणणार आपण टू ग्रॉस प्रॉफिट. इन शॉर्ट मध्ये लिहितो टू GP कॅरीड डाऊन C/D. आणि हा ग्रॉस प्रॉफिट आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट G/P ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहिणार 14,200. आणि जर आता बघा इथं जर 14, आता इथं 5 आणि 5 10 12 13 2 15 जास्त होते. डेबिटची टोटल जास्त आहे. जर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची टोटल म्हणजे लॉस साईड जास्त आहे. जर डेबिट टोटल केली आपण प्रॉफिट अँड लॉसची तर ती आहे ₹20,800. तीच लिहिणार क्रेडिटला ₹20,800. आणि ह्या क्रेडिटच्या सगळ्या अमाऊंट वजा केल्या तर ₹5,275 नेट प्रॉफिट राहणार आहे. 1 2 नेट लॉस आहे हा, सॉरी. क्रेडिटला लिहायचं बाय नेट लॉस आणि त्याला अंडरलाईन करायची. आपण हा लॉस आपल्या 2 पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. पहिल्या पार्टनरचं नाव आहे आपल्या क्रांती आणि दुसरे आहे सुमंगला. त्यांचा रेशो जर आपण बघितला तर तो आहे 3:1 आणि या रेशोमध्ये जर ते वाटला लॉस ₹5,275 तर तो येणारे एकाला ₹4,706 आणि दुसऱ्याला येणारे ₹1,569. आणि हा जो लॉस आहे हा लॉस आहे म्हणून आपण त्यांच्या करंट अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू नेट लॉस. पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला टू नेट लॉस
क्रांतीच्या कॉलम मध्ये लिहायचं 4706 रुपये आणि सुमंगलाचा लिहायचा 1569 रुपये. आणि आता हे करंट अकाउंट क्लोज करायचं. क्रेडिटच्या टोटल मोठ्या आहेत 1,20,000 क्रांती आणि 40,000 सुमंगला. तेच डेबिटला लिहिणार 1,20,000 आणि सुमंगलाचे लिहिणार 40,000. 40,000 मधने 1,569 जर वजा झाले तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर भेटणार आहे 38,431 रुपये सॉरी. आणि इकडं 1,20,000 मधनं 4,706 जर वजा झाले तर 1,15,294. याला लिहिणार आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आपण कॅपिटल अकाउंट म्हणायचं. कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यामध्ये आपल्या दोन पार्टनरची नावं लिहायची. पहिली आहे क्रांती आणि दुसरी आहे सुमंगला. क्रांतीचा कॅपिटल बॅलन्स आपण लिहिणार 1,15,294 आणि सुमंगलाचा लिहिणार आहोत 38,431. आणि या दोघांची टोटल आपण आउटरला घेणार आहोत 1,53,725. आणि आता आपण जर आपली बॅलन्स शीट लॅबिलिटी आणि ॲसेटची टोटल जर केली तर आपली बॅलन्स शीट क्लोज होणार आहे. आपली बॅलन्स शीट क्लोज होईल 2,02,25 रुपये. लॅबिलिटी आहे आणि ॲसेट सुद्धा 2,02,25 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम नक्कीच तुम्हाला समजलेला असेल. शिकवण्याची मेथड जर तुम्हाला आवडलेली असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कसं वाटलं, कशी पद्धत आहे शिकवण्याची. आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करायचा, कारण की फ्री आहे बाबा. तर चला आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.